नांदेड़ में टीईटी परीक्षा घोटाले और नीट परीक्षा में कथित पेपर लीक मामलों के विरोध में स्टूडेंट्स फेडरेशन ऑफ इंडिया ने जोरदार विरोध प्रदर्शन किया। जिला कलेक्ट्रेट के सामने बड़ी संख्या में जुटे कार्यकर्ताओं ने सरकार के खिलाफ नारेबाजी की और शिक्षा व्यवस्था में पारदर्शिता की मांग की। एसएफआई का कहना है कि लगातार सामने आ रहे पेपर लीक मामलों से मेहनती और गरीब छात्रों का भविष्य प्रभावित हो रहा है व परीक्षा प्रणाली पर भरोसा कमजोर हुआ है। प्रदर्शन के दौरान संगठन ने जिला प्रशासन को ज्ञापन सौंपते हुए केंद्रीय शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान के इस्तीफे की मांग की। साथ ही टीईटी घोटाले की सीबीआई या उच्च स्तरीय स्वतंत्र जांच कराने की भी मांग उठाई गई। इसके अलावा एसएफआई ने 11वीं कक्षा की वर्तमान ऑनलाइन प्रवेश परीक्षा को ग्रामीण छात्रों के लिए कठिन बताते हुए पुरानी ऑफलाइन प्रक्रिया बहाल करने की भी मांग रखी। तर या आमच्या आंदोलनामध्ये शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा, त्यासोबतच महाराष्ट्रात जे टीईटी पेपर फुटी झालेली आहे त्या संदर्भामध्ये नैतिक जबाबदारी धरून शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी राजीनामा द्यावा। त्यासोबतच जे 11वी आणि 12वीचे परीक्षा आहेत ॲडमिशन आहेत त्या विद्यार्थ्यांचं ऑनलाईन केलेलं आहे, त्या ऑनलाईन प्रक्रियेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात गोंधळ उडत आहे। तर ते ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया त्याची रद्द करून ऑफलाईन पद्धतीने जसा जुनी पद्धत होती त्या पद्धतीने घेऊन त्या विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा, या मागण्या आमच्या आज या निदर्शनी आंदोलनामध्ये आहेत। तर आंदोलन करून तरी मागण्या मान्य करून घ्याव्या लागतील, एकदा होत नसतील रवल करावं लागणार आहे। लोकशाही मार्गाने आंदोलन करणं आमची नैतिक जबाबदारी आहे, ते आम्ही करत राहू। आजचं जे आंदोलन आहे टेट पेपर फुटी तसेच नीट पेपर जे मागं फुटलेलं आहे त्या संदर्भात जे कोणी पेपर फुटी केलेलं आहे त्यांच्यावर कोणतीच दयामाया न दाखवता त्यांच्यावर कठोर शिक्षा करावी या मागणीला घेऊन आम्ही इथे आंदोलन केलेले आहे। तर राज्यामध्ये एकूण 1062 केंद्रावर ही परीक्षा होणार होती। त्या केंद्रावरील 6 लाख विद्यार्थी परीक्षा देणार होते। तर 28 तारखेला हा पेपर होता, पण त्या आदल्या दिवशी हे पेपर फोडण्यात आला। ही चिंताजनक बाब आहे, कारण नीट पेपर फुटल्याच्या नंतर लगेच टेट पेपर फुटणं म्हणजे ही कुठंतरी एक संतापजनक बाब असं मला वाटते। कारण हे विद्यार्थ्यांवर होणारा सततचा अन्याय आम्ही सहन करणार नाही, कारण हे एकदा नाही तर अनेक वेळा हा पेपर फुटीचा प्रकार इथे महाराष्ट्रामध्ये नव्हे तर या भारतामध्ये घडलेला आहे। तर भारतातल्या जे कोणी सत्तेवर बसलेले जे महाशय आहेत, जे दळभद्री लोक आहेत, त्यांनी जोपर्यंत हे राजीनामा देणार नाही तोपर्यंत हे आंदोलन सतत चालणार आहे। एसएफआयची एवढीच मागणी आहे, राज्य कमिटीचीच नव्हे तर इंडियामध्ये मागणी आहे की जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान आणि तसेच दादा भुसे यांनी राजीनामा देणार नाही तोपर्यंत हे आंदोलन अविरत चालणार आहे।